नो CET, नो ॲडमिशन. तुम्ही सर आम्हाला सांगा की असं बायफर्केशन जे तुम्ही सांगत होता ते काय आहे? पहिली अट माझी आहे, तिचे फॉर्म्स आत्ता चालू आहेत जे 9 एप्रिलपर्यंत आहे. तर रिझनिंगचे क्वेश्चन्स यासाठी कुठले सिलेबस किंवा पुस्तक नाही. 2020 पॅटर्न नंतर जे UGCने जाहीर केलं तो ही CET देऊन MCA करू शकतो. आणि अशी माझ्याकडे उदाहरणं आहेत की ज्यांनी मुलांनी आर्ट्स केलं, BCom केलं, ओके, BBS CA केलं, ह्या मुलांनी MCA ला जाऊन चांगले CGPA माळून आज ते वेल पॅकेजमध्ये सेटल्ड आहेत, MNC कंपन्यांमध्ये सेटल्ड आहेत. इंजिनिअरिंग झालेला विद्यार्थी ज्याची डिग्री 4 वर्षाची आहे, बरोबर, तो MBA डिरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेऊ शकतो. त्याला कुठल्याही CET ची गरज नाही, पण त्याला कुठल्याही स्कॉलरशिपचे बेनिफिट्सही मिळत नाही. सर माझ्याकडे गेल्या मी 5 वर्ष ह्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये पाहतोय. 1%, 2%, 0.18% असलेल्या मुलांचेही आम्ही ऍडमिशन्स केलेले आहेत. यातली एखादी जरी स्टेप चुकली तरी तो विद्यार्थी ऍडमिशन प्रक्रियेतून बाहेर होऊ शकतो.